सरकारी काम करताना अनेक सर्वसामान्यांना त्रास झाल्याच्या घटना समोर आल्या। सर्वसामान्यांना ताटकळत ठेवणं, वारंवार फेऱ्या मारायला लावणं अशा अनेक गोष्टी सर्वसामान्यांना सहज कराव्या लागतात। अशातच एक प्रकरणातून तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं। एका 31 वर्षीय तरुणाने खोलीत पंख्याला गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं। त्यांनी गळफास घेतल्याचं समजल्यानंतर त्याला तात्काळ पंख्यावरून खाली उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं। सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत। राजस्थानातील दौसा जिल्ह्यातील लालसोटा येथील डिडवाना गावात 31 वर्षीय राकेश महावर यांनी आपल्या खोलीत पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली। त्याला कुटुंबियांनी अशा अवस्थेत पाहिल्यानंतर तत्काळ खाली उतरवलं। त्यावेळी त्याचा श्वास सुरू होता। त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र काही वेळात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। त्यानंतर शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला। मृत तरुणाच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार तरुण त्याच्या मुलांच्या शाळेच्या ॲडमिशनसाठी डिडवाना गावातील खासगी शाळेत गेला होता। त्यावेळी शालेय संचालकाने मुलांचे कागदपत्रे मागवले, मात्र मुलांच्या जन्मदाखल्यावर एक जन्मतारीख आणि मुलांच्या आधार कार्डवर दुसरी जन्मतारीख होती। अशात शाळेकडून तरुणाला जन्मदाखला आणि आधार कार्डवर एकच तारीख करून आणण्याचं सांगितलं होतं। त्यानंतर तरुणाने तत्काळ आधार सेंटरवर जात मुलांच्या आधार कार्डच्या जन्मतारीख बदलण्याचं सांगितलं, मात्र तिथे जन्मतारीख बदलण्यात आली नाही। तरुण आधारावरील जन्मतारीख बदलण्यासाठी दिल्लीत UID ऑफिसमध्ये गेला। मुलांच्या आधार कार्डवरील जन्मतारीख बदलण्यासाठी त्याने सांगितलं, पण तिथे आधार कार्डवरील जन्मतारीख बदलली गेली नाही। अशात तो अनेक दिवस मानसिक तणावात होता। अखेर त्याने सोमवारी सकाळी खोलीत गळफास घेत आत्महत्या केली। मृत तरुणाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे। तो दौसामधील एका मिलमध्ये मजुरी काम करायचा।